अजित दादा असा नव्हता रे. अजित दादा, अजित दादा तुझ्या पाया पडतो, तुझं काय अडकलं रे ह्यांच्यापाशी. आता मी आणि भारत दादा आपण एकत्र काम केलेले. बजरंग बाप्पा तुम्ही बी अजित दादा बरोबर काम केलेले. अजित दादा फार प्रांजळ मताचा माणूस आहे. 5 वर्ष तुम्ही हसू नका, 5 वर्षाच्या लेकरासारखं त्याचं हृदय आहे. आणि तो कधीच चुकीच्या लोकांना, मला माहिती, मी ज्यावेळेस त्यांच्या बरोबर होतो, काही लोकांना मी घेऊन गेलतो, 1-2 लोकांना घेऊन गेलतो, म्हणलं यांच्या बाबतीत फोन करा. अजित दादा म्हणले हे चुकीचे वागणारे लोक आहेत, मी यांच्या बाबतीत फोन करणार नाही. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 10 वेळा माझ्या बाबतीत असं घडलं. मी राष्ट्रवादीत 2005 पासून 2017 पर्यंत राष्ट्रवादीत होतो, 15 पर्यंत राष्ट्रवादीत होतो. म्हणजे जवळजवळ 10-11 वर्ष मी त्यांच्या बरोबर काम केलं. अजित दादा असा नव्हता रे. अजित दादा तुझ्या पाया पडतो, तुझं काय अडकलं रे ह्यांच्यापाशी. काय अडकले हे जाऊ दे मला बाबा, जाऊ दे. अरे बाबा, हे सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली, मी चॅलेंज देतो, राजकारण सोडून देईल. आता माझ्याकडे 300 गाईचा गोठा आहे, 1000 गायाचा गोठा करेन आणि 200-300 मसाडे सुद्धा आणीन. मुरा मेसाना बर का, मसाडा आणून मसाड धूत बसीन बर का. मी राजकारणात राहणार नाही. पण दादा, तुम्ही एकनाथराव शिंदे साहेब, तुम्ही आणि आमचे मुख्यमंत्री, ज्या माणसावरती विश्वास, तुम्हाला विनंती आहे की ह्याचा छडा लावा. आणि ही जर गोष्ट खरी असली तर काही दिवस जोपर्यंत या केस हे होत नाही तोपर्यंत बाहेर काढा ना. आमचं म्हणणं आहे, सरकारच्या बाहेर ठेवा. राजीनामा तुम्हाला घ्यायचा नसलं तर बिनखात्याचा मंत्री करा. सगळ्यात सोपं राजीनामा द्या ना. अरे या देशामध्ये लाल बहादूर शास्त्रींनी रेल्वेचा एक ऍक्सिडेंट झाला, राजीनामा दिला. निलंगेकरांच्या मुलीचं मार्क मागे पुढे केले, मुख्यमंत्री पद गमावं लागलं. आणि 26/11च्या घटनामध्ये RR पाटलांचा एक शब्द चुकला. विलासराव देशमुखांच्या पाठीमाग रामशे बंधू, ते भयानक पिक्चरवाले, ते रामशे हिंडला म्हणून विलासराव देशमुखांना घरी जायला लागलं. आणि RR पाटलाला छुटपुट घटना होती म्हणलं म्हणून RR पाटलाला घरी जावं लागलं. अरे बाबा, मी तारीख सांगतो, 3ही नेत्यांना, फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय अजित दादा, तुमच्या पाया पडून हात जोडून विनंती करतो, यांचा राजीनामा तुम्ही घ्या.